स्टार्ट. नमस्कार. बोदवड तालुक्यातील बेटावद या ठिकाणी एक कालिका मातेचं मंदिर आहे. एक जागृत देवस्थान आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र नव्हे तर राज्याबाहेरचे भाविक भक्त दर्शनासाठी या ठिकाणी येतात. आणि या कालिका मातेचं एक वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी जे भाविक भक्त दर्शनासाठी येतात त्यांच्या मनातल्या इच्छा अपेक्षा ते या ठिकाणी व्यक्त करतात आणि त्यांच्या इच्छापेक्षा त्याची पूर्तता होते. या कालिका मातेच्या संदर्भामध्ये आमच्या ज्या मावशी आहेत बेबीताई यांनी चांगल्या प्रकारे सुरुवातीपासून ते आतापर्यंत ते या कालिका मातेची सेवा करत आहेत आणि त्यांना याची इतंभूत माहिती आहे. त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया. मावशी, आपलं नाव काय? बेबीताई काशीनाथ पुसारे, देवाबाई काशीनाथ पुसारे. राणा. मावशी, आपण सुरुवातीपासून आपल्या कालिका माताचा सेवा करता. हो. किती वर्ष झाली तुम्हाला? 25 वर्ष झाली. बरं, कालिका मातेच्या मंदिराची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 2002 मध्ये. म्हणजे आज जवळपास किती वर्ष झाली? 25 वर्ष झाले. 25 वर्ष. या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण अविरतपणे सेवा करता. बरं, मला सांगाल की तुम्ही हे जे कालिका मातेचं जे मंदिर आहे ते मंदिराच्या संदर्भात तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली? हे मंदिर बांधण्याची संकल्पना कशी सुचली? हे जे घर होतं हे पडलेलं होतं सगळं. आमचं एकत्र कुटुंब होतं. 30 लोकांचे आमचे वाटेशी झाले. माझा नवरा येडा होता, चड्डीची गाठ सुद्धा बांधता येत नव्हती. पण मग हे घर आमच्या वाट्याला पडलेलं, भिंती नव्हत्या, बाथरूम नव्हतं, काहीच नव्हतं. इथे अशी जागृत मला देवी भेटली आणि ती माझ्याशी बोलली, बा या जागेवर माझं मंदिर बांधशील का? मी तिला हो सांगितलं. परिस्थिती इतकी नदारीची होती. खायला भेटत नव्हतं. येडा नवरा चड्डीत संडास करायचा, राहायला जागा नाही, खायला नाही, अंगाला वस्त्र नाही. पण मग देवी मला मिळाली. देवीचा साक्षात्कार झाला आणि देवी मला जसं स्वप्नामध्ये जशी रंगवत गेली तसं मी करत गेली. जसं मला सांगत गेली स्वप्नातमध्ये येऊन तसं मी करत गेली. करता करता देवीने सांगितलं की ह्या जागेवर माझं मंदिर बांध, मी तुला राहायला दुसरी जागा देते. मग तो आमचं मी इथे मंदिर म्हणजे दुसऱ्या लोकांनी बांधून दिलं, हे मी स्वतः नाही बांधलं. माझी परिस्थिती नव्हती बांधायची. पण ज्या लोकांना माऊलीचा चमत्कार झाला त्या लोकांनी वर्गणी करून हे देवी मंदिर तयार केलं. आणि माझा जो राहायचा कोठा होता तो मला भुसावळच्या लोकांनी घर बांधून दिलं. त्या घरामध्ये मी राहायला गेली. ह्या जागेवर मंदिर तयार केलं आणि माझ्या मुलाचं तिच्या बेचवर मंत्रालयात लागला. सगळा माऊलीचा असा इतका चमत्कार झाला आणि तोच चमत्कार जे भाविक भक्त मंदिरात यायला लागले त्यांना सुद्धा माऊली चमत्कार देऊ लागली. बरं, त्या लोकांना सुद्धा एकदम म्हणजे साक्षात्कार होतोय. मंदिरात आले, दर्शन घेतले, त्यांच्या इच्छा ज्या मांडल्या त्या सफल होता. डायरेक्ट एकदा जर एक गावातला एक आला तर तो सगळं गाव घेऊन येतो. म्हणजे असं या ठिकाणी जो भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आला, त्याच्या मनात इच्छापेक्षा व्यक्त करण्यासाठी आला, त्याची पूर्तता होते. त्याला फळ सुद्धा मिळते. असं उदाहरणार्थ सांगायचं झालं तर काय सांगाल तुम्ही? जवळपास म्हणजे असा साक्षात्कार झालेला आहे, त्याच्या मनातल्या इच्छापेक्षा पहिले सुद्धा तर आमच्याच गावातलं झालं. आमच्या गावामध्ये 2-3 लोकांना 14-14, 15-15 वर्ष होते लग्नाला, संतती नव्हती. तर पहिला मुद्दा आमच्याच गावात झालं. आमच्या गावामध्ये त्या लोकांना संतती झाल्यावर या मंदिराची प्रगती झाली आणि गावोगावी चर्चा झाली. म्हणजे याच्या नातेवाईकाला सांग, त्याच्या नातेवाईकाला, तो त्याच्या नातेवाईकाला, असं एकमेकाच्या नातेवाईकाला सांगून एक प्रसिद्धी मिळाली आणि देवीचं वैभव वाढत चाललं तर आजपर्यंत या श्लोकावर आलं. बरं मावशी, एक चांगल्या प्रकारे आपण सुरुवातीपासून सेवा करत आहात. एक आपल्याला साक्षात्कार झालेला आहे आणि एक भारदस्त प्रशस्त असं मंदिर या ठिकाणी आपण बांधलेलं आहे. आपल्या घरामध्ये 18-20 दारिद्र्य होतं, खायला सुद्धा काही मिळत नव्हतं. आपण या ठिकाणी नमूद केलेलंच आहे. आता तुमचं याच्या पुढे भविष्यामध्ये व्हिजन काय राहणार आहे? तुमची संकल्पना काय राहणार आहे? काय सांगा? माझी संकल्पना एकच आहे की याचं जे श्री आहे ते सगळ्या गावांना मिळो, आमच्या बी गावाला मिळून सगळे जे भाविक भक्त येतात त्यांना सुद्धा मिळो, अशी माझी इच्छा आहे. अजून काय करण्याची इच्छा आहे? अजून पुढे माझी एकच इच्छा आहे की आपण ते वृद्धाश्रम बांधायचं. ज्याला आई वडिला जो मुलगा वागवत नाही त्याला आपण वागवायचं, मी त्याची सेवा करावी, माझ्याकडे होईल तोपर्यंत थोड्या गायी वागवायच्या, अशी माझी इच्छा आहे. म्हणजे जे मुलं आई वडिलांना वागवत नाहीये, निराधार त्यांना तुम्ही एक सहारा द्यायची इच्छा आहे माझी. मी माऊलीला काहीच मागत नाही, एकच मागते की त्या लोकांची सेवा माझ्या हातून हो, मी त्यांची सेवा करो आणि त्यांना 2 घास सुखाचे चैनचे खायला.
त्यांना जो 2 घास सुखाचे मिळाल्यानंतर त्यांना एक आत्मिक समाधान होईल, हा. त्याची तुम्हाला बेनिफिट मिळणारच आहे. ते आपण ते हिशोबाने नाही करणार. माझी भावना आहे की बुवा आपण एवढी सेवा करायला पाहिजे, एक पुण्याचं काम करणार आहे. पुण्याचं काम करायची इच्छा आहे माझी. हा बरं. आणि मी आतापर्यंत तेच करत आली आहे. ओके. आतापर्यंत तेच करत आली आहे. पुण्याचीच म्हणजे काम तुम्हाला एक करत आली. चांगलं भव्यदिव्य एक अदृश्य शक्ती आणि एक भव्यदिव्य असा चमत्कार घडलेला आहे. हो. बरं मला सांगाल तुम्ही की या माध्यमातून आपलं अजून एक तुम्ही सोसायटी म्हणजे समाजामध्ये संदेश काय देऊ इच्छिता? या माध्यमातून काय देऊ इच्छिता संदेश काय सांगा? कुठलंही काम अवघड नाही बा, कुठलंही काम अवघड नाही. हां, नित्यनेमाने सेवा करा, त्याचं फळ मिळतं. हं. तेच असं म्हणजे जो भक्त मंदिरात दुःखी तेव्हा सुखी होऊन जायचं, त्याला चांगलं देवी माता एकदम म्हणजे असं जागृत त्याला काहीतरी फळ देऊन त्याला एकदम जिंदगीभर सुखी ठेवायचं अशी माझी इच्छा आहे. की माऊली जो रडत आला तो हसत गेला पाहिजे, जो दुःखी आला तो सुखी बनायला पाहिजे आणि त्याचा असं माऊलीनं पुसायला पाहिजे. ओके, ओके. म्हणजे जो या ठिकाणी रडत येणारा तो ते आनंदाच होऊन तो बाहेर बाहेर जायला जायला पाहिजे. ते कसं तसं बाहेर झालं त्याच्या आत्मिक समाधान व्हायला पाहिजे, हा महत्त्वाचा उद्देश. बरं एक मला सांगाल की एवढं प्रशस्त असं मंदिर या ठिकाणी आपण बांधणी केलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर बाहेर महाराष्ट्राच्या बाहेरचे जे काही भाविक भक्त आहेत त्यांना चमत्कार झालेला आहे, ते या ठिकाणी आलेले येतात आणि मनोभावी सेवा करतात आपल्या कालिका देवीची आणि आपल्या इच्छापेक्षा व्यक्त केल्यानंतर त्याची पूर्तता होते. हो. याचं श्रेय आपण कोणाला देणार काय सांगाल? हे गावकरी लोकांना, गावकरी लोकांची पण मदत आहे मला. काही मी ते भंडारा केला, काही कार्यक्रम केला तर सगळे गावकरी लोक धावतात. सगळे महिलांचं खूप सहकार्य आहे मला. सगळ्या महिला तुटून पडतात, सगळं गाव तुटून पडते. काही करायचं म्हटलं की सगळ्या गावाची साथ आहे मला. आणि आपण भंडारा वगैरेचं नियोजन करतात प्रत्येक म्हणजे कोणत्या कोणत्या वेळेला नियोजन केलेलं असतं? आम्ही श्रावण महिन्यामध्ये उडदाची डाळ आणि ज्वारीची भाकर करतो. नवरात्रामध्ये काहीतरी गोडधोड करतो, म्हणजे शिरा असं, कधी वरण भात भाजी असं, कधी खीरपापडी आणि एक आता चैत्र पौर्णिमाला करतो. वर्षातून 3 कार्यक्रम करतो. ह्या होत्या आमच्या मावशी बेबीताई. एक चांगल्या प्रकारे या कालिका मातेच्या प्रशस्त असं कालिका मातेचं मंदिर या ठिकाणी आहे आणि त्याच्या सेवेकरी आहेत आणि त्यांना एक अदृश्य असं चमत्कार साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी एक चांगल्यामध्ये त्यांच्या जीवनाला एक कलाटणी मिळालेली आहे आणि ते सदाबहार जीवन जगतात आणि स्वतःसाठी वाहून घेतात. गावकऱ्यांची त्यांना एक चांगल्या प्रकारची साथ आहे, महिलांची सुद्धा साथ आहेत. वेगवेगळ्या भंडाऱ्याला मातेच्या भंडाऱ्यासाठी सर्व महिला पुरुष आवर्जून या ठिकाणी उपस्थिती देतात, हातभार लावतात आणि एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी एक नियोजनबद्ध असं वातावरण आहे. प्रत्येक गोष्टीचं नियोजन केलेलं असतं आणि या ठिकाणी त्यांचं एकच विजन आहे की या ठिकाणी जो भावी भक्त येतो तो या ठिकाणाहून रडत रडत आल्यानंतर तो हसत हसत जायला पाहिजे, त्याचे रडण्याचे अश्रू पुसायला पाहिजे आणि तसं झालेलंच आहे असं त्यांनी या ठिकाणी आवर्जून नमूद केलेलं आहे. जोगीलाल सुरवाळे, TV 24 नॅशनल न्यूज.